नमस्कार, शिक्षा 26 कोरपडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण ससाणा या पक्ष्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर हा एक शिकारी पक्षी आहे आणि हा पक्षी महाराष्ट्रात त्याला बहिरी ससाणा असे सुद्धा म्हणतात. बहिरी हा शब्द अरबी भाषेतील बहिरी शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ चालाक, हुशार असा होतो. ससाणा आपली शिकार चोचीने करतो. इतर शिकारी पक्षी शिकारीसाठी पायांच्या नखांचा वापर करतात. ससाण्याच्या शरीरातील लांबीत जातीनुसार विविधता आढळते. लहान जातीच्या ससाण्याची लांबी सुमारे 25 सेंटीमीटर असून सर्वात मोठ्या ससाण्याच्या शरीराची लांबी सुमारे 65 सेंटीमीटर आढळली जाते. शरीराच्या तुलनेने मोठे डोके, भेदक डोळे, डोळ्याखाली असलेली उठून दिसणारे पट्टे, आखूड व बाकदार चोच आणि पायांच्या बोटावर बाकदार नख्या ही त्याच्या शरीराची वैशिष्ट्य. त्याच्या रंगामध्ये विविधता असते. एकाच जातीचे नर व मादी दिसायला सारखे असतात. मादी मात्र नरापेक्षा मोठी असते. ससाण्याचे उड्डाण अतिशय वेगवान असते, त्यामुळे तो भक्ष्याची शिकार चपळतेने करतो. ससाणे अन्नासाठी उडणारे कीटक, लहान पक्षी, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी यांची शिकार करतात. भक्ष्य पकडताना ते नख्यांचा वापर करतात आणि भक्ष्याच्या पाठीचा कणा चोचीने तोडून त्याला मारतात व खातात. डोंगराच्या कपारी, वनांच्या कडालगतची शेते, पाणथळ जागा, झाडांच्या ढोली, डोंगराळ समुद्रकिनारे अशा ठिकाणी यांचे वास्तव्य असते. ते स्वतःचे घरटे बांधत नाहीत. ते क्वचितच 20 वर्षापेक्षा जास्त जगतात. ससाणा हा एक तपकिरी रंगाचा पक्षी असून त्याच्यात करड्या रंगाच्या छटा असतात. छातीवर तपकिरी रेषा व पोटावर तपकिरी ठिपके असतात. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना मिशांसारखे तपकिरी पट्टे असतात. भारतात कायम राहणाऱ्या ससाण्यांच्या आणखी 2 जाती आढळतात. त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे मायक्रोहिरॅकस सिरुलेसन्स आणि फॅल्कोचिकेरा अशी आहेत. पाळीव आणि प्रशिक्षित ससाण्यांद्वारे शिकार करण्याच्या खेळाला फाल्कनरी असे म्हणतात. या खेळात सामान्यपणे ससाण्याच्या मादीचा वापर केला जातो. थँक्यू. धन्यवाद.